नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता बुधवारी आहे आषाढ अमावस्या. आषाढ अमावस्या म्हटलं की आपण मग अमावस्याच्या दिवशी सेवा उपाय करतच असतो. आता आषाढ अमावस्या जी आहे तर या अमावस्येत आल्यानंतर हा आषाढ महिना संपत आला आहे. आषाढ महिन्याचा जो शेवटचा दिवस असतो ज्याला आपण आषाढ अमावस्या किंवा आपण दीपा अमावस्या असेही म्हणत असतो. कारण की पूर्वीच्या काळामध्ये आषाढ महिन्यामध्ये या अमावस्येला गटार अमावस्या असेही म्हटले जाते. त्याचप्रमाणे म्हणजेच की आपल्या जे पूर्वज आहेत तर ते मग मांसाहार जे करायचे तर ते श्रावण महिन्यामध्ये जो शेवटचा दिवस असतो श्रावण महिन्याच्या अगोदर म्हणजे ज्या आषाढ अमावस्येला. कारण की या अमावस्येचा जो उल्लेख आहे तर तो गटार अमावस्या म्हणून पण केला जातो, दीपा अमावस्या असेही म्हणत असतात. कारण की श्रावण आणि भाद्रपद म्हणजेच की गणपती नवरात्र जे असते तोपर्यंत मग घरामध्ये मांसाहार सेवन हे पूर्णपणे वर्ज्य केले जाते. त्यामुळे मग या अमावस्याला गटार अमावस्या असे म्हटले जाते. पण आता आपण वेगळ्या पद्धतीने म्हणजेच की आषाढ अमावस्या पण साजरी करायची आहे ज्याला आपण दीपा अमावस्या म्हणत असतो. तर या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे सगळे दिवे असतात तर ते दिवे घासून म्हणा किंवा स्वच्छ करून त्यानंतर देवांना आपण स्वच्छ अंघोळ घालून किंवा देव उजळून घेऊन देवघर स्वच्छ करून देवांची मग मनोभावे पूजा करत असतो. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपण घरातील सगळे दिवे जे आहेत तर त्या दिव्यांची मग पूजा केली जाते. त्याचबरोबर घरामध्ये कणकेचे जे गोड दिवे असतात तर ते गोड दिवे कणकेचे बनवून त्या दिव्यांची मग पूजा करण्याची जी पद्धत आहे तर ही पद्धत जी आहे तर प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी पद्धत असते. तर अशा पद्धतीची जी अमावस्या आहे तर ही अमावस्या मग साजरी केली जाते. आता आपण अमावस्येच्या दिवशी दीपपूजन तर करतच असतो. त्याचबरोबर आपली एखादी कोणती कठीण इच्छा आहे, खूप दिवस झाला आपण प्रयत्न करतोय पण ती इच्छा पूर्ण होत नसेल तर अमावस्येच्या दिवशी या फोटोमध्ये जे पान दिसत आहे म्हणजेच की फूल तर हे रुईच्या झाडाचं पान आहे. तर हे जे पान आहे तर हे सकाळीच घरी घेऊन यायचं आहे. तर हे झाड प्रत्येकाला माहितीच आहे. ह्या पानांचा म्हणा कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे आपली इच्छा पूर्ण होईल त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. आता आपण आषाढ अमावस्येच्या दिवशी आपण दीपा अमावस्या म्हणून दीपपूजन तर करतच असतो. पण दीपपूजन करण्यामागे बऱ्याच जणांना याबद्दल जास्त माहिती नसते. आता अमावस्येच्या दिवशी आपण पूजा करून दिवे हे घरामध्ये लावतच असतो. पण आपल्या घरातील इडापिडा टळावी, त्याचबरोबर आपल्या घरातील रोगराई दूर व्हावी, आपल्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरावा, घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी मग घरामध्ये दिव्यांची पूजा ही करण्याची फार पूर्वीपासून जी प्रथा आहे तर ती अजून पण चालू आहे. आपल्याकडे असे काही सण उत्सव असतात की जे पूर्वीच्या काळापासून आहेत आणि ते तसेच साजरे केले जातात. असे महत्त्व मग दीपा अमावस्येला दिले जाते. त्याचबरोबर आपण या अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू म्हणा किंवा भगवान शिव, पार्वती, गणेश, कार्तिक स्वामींची ही पूजा करत असतात. त्याचबरोबर आपली जी पण काही इच्छा असेल तर इच्छा पूर्ण होण्यासाठी पण उपवास पण केला जातो. तर या ज्या सेवा आहेत किंवा या ज्या सण उत्सव साजरे करण्याची पद्धत आहे तर प्रत्येक भागांमध्ये वेगळी आहे. तुमच्या इकडे ज्या पद्धतीने ही अमावस्या साजरी केली जाते त्या पद्धतीने तुम्ही ही अमावस्या साजरी करायचं आहे. पण या अमावस्येला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं की आपण ज्या सेवा करतो तर त्या सेवेचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, आता अमावस्या म्हटलं की बऱ्यापैकी लोकांना खूप भीतीचा दिवस वाटत असतो. कारण की नकारात्मक शक्तीचा जो प्रभाव आहे घरातील आजारी व्यक्तींवर खूप लवकर पडत असतो. म्हणून घरातील जे नकारात्मकता आहे, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, तो घालवण्यासाठी अमावस्या हा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो. जर घरामध्ये या प्रकारचे दोष असतील तर ते दूर होण्यासाठी अमावस्याला काही उपाय पण करणे आपल्याला गरजेचे असते. घराची म्हणा किंवा कुटुंबाची प्रगती होत नसेल तर घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर अमावस्येच्या दिवशी काही उपाय केले तर आपली कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला पूर्ण होत असते. त्यासाठी काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी सकाळी 9च्या आतच म्हणजेच की आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळी जर तुम्हाला नाही शक्य झालं तर दुपारी 12 वाजण्याच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे.
आपल्या घराच्या जवळपास म्हणा, आता हे रुईचं जे पान आहे तर जिथे कुठे झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. त्या झाडाजवळ जाण्या अगोदर एक तांब्या भरून पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि मग ते पाणी घेऊन आपल्याला तिथे जायचं आहे. त्या अगोदर तिथे गेल्यानंतर ते जे जल आपण घेतलं आहे तर ते पाणी आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं आहे. आणि त्या रुईच्या झाडाचं जे पान आहे तर ते पान आपल्याला एक पान आणायचं आहे. रुईच्या झाडामध्ये साक्षात दैवी शक्ती जी आहे तर ती दैवी शक्ती रुईच्या झाडामध्ये असते. आपण रुईचे पान घरी आणले तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. तसेच मग रुईचे पान जे आहे तर ते शनिदेवाला, त्याचप्रमाणे मारुतीला अत्यंत प्रिय आहे. रुईच्या झाडाच्या मुळांमध्ये साक्षात गणेश वास करत असतात. त्याचप्रमाणे रुईच्या पानांमध्ये साक्षात लक्ष्मी वास करते. इतके महत्त्व मग या रुईच्या पानाला दिले जाते. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, हे जे पान आहे तर हे पान आपल्याला घरी आणायचं आहे. घरी आणल्यानंतर हे जे पान आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या पानाचे आपल्याला बारीक तुकडे करायचे आहे. मग त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. आता ही जी पेस्ट आहे तर ही पेस्ट बनवत असताना तुम्ही मग त्याची पेस्ट मिक्सरमध्ये पण बनवू शकता किंवा मग कुटून जरी बनवलात तरीही चालेल. ही जी पेस्ट आहे तर ही पेस्ट करून घेतल्यानंतर एखाद्या दिव्यामध्ये आपल्याला याची जी पेस्ट आहे तर थोडीशी टाकायची आहे. त्याचप्रमाणे त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे. थोडंसं तूप नसेल तर तुम्ही इतर कोणतंही तेल टाकू शकता. थोडंसं तेल टाकल्यानंतर हा दिवा आपल्याला मातीच्या दिव्यामध्येच प्रज्वलित करायचा आहे. मातीचा दिवा नसेल तर मग इतर कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता. 2 फुलवाती घेऊन मग हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे. दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे. आता आसन देत असताना तुम्ही फुलांचं किंवा तांदळाचं आसन देऊ शकता. त्यासाठी एक प्लेट घेऊन आसन द्यायचं आहे. असा दिवा आपल्याला घरामध्ये जो प्रज्वलित केलात तुम्ही अमावस्येच्या दिवशी तर घरातील असणारी अलक्ष्मी, इडापिडा, नकारात्मकता पूर्णपणे ही नष्ट होत असते. आपल्या घरातील अलक्ष्मी निघून गेल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहत असते. अमावस्येला हा उपाय मग नक्की करायचा आहे. आणि हा जो दिवा आहे तर आपण सकाळी लावणार आहोत तर संध्याकाळपर्यंत हा दिवा विझत असतो. त्यानंतर मग संध्याकाळी त्या दिव्यामध्ये 3 लवंग, कापूर टाकून जी राहिलेली वात आहे तर ती सुद्धा आपल्याला घेऊन प्रज्वलित करायचं आहे. आणि घराचा जो मुख्य उंबरठा आहे तर तिथे आपल्याला या सगळ्या वस्तू जाळायच्या आहेत. असे केल्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील जी नकारात्मकता दूर झाल्यानंतर घराची ही प्रगती होत असते. अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, 12 वाजता धूप आणि अगरबत्ती लावायचा आहे. कारण की 1 धूप आणि 2 अगरबत्ती ही आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला लावायचं आहे. कारण की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते. म्हणून मग अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्या मुलांना आशीर्वाद द्यावा अशामुळे आपल्याला धूप आणि अगरबत्ती अमावस्येच्या दिवशी 12 वाजता आवर्जून लावायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये पण या पण काय समस्या असतील तर अशा पद्धतीचा उपाय तुम्ही अमावस्येला करायचा आहे. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.